पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या जनता दरबारामध्ये मौजे पेडगाव तालुका जिल्हा परभणीतील गट क्रमांक 479 482 630/448/481 636 व इतर असून आम्ही शेतकरी शेतात जाण्यासाठी शेत मशागत करण्यासाठी आम्हाला शेती कामासाठी बैलगाडी ट्रॅक्टर किंवा पायी सुद्धा आमच्याच शेतात जाऊ शकत नाहीत। सदरील कार्यालयास वारंवार विनंती करूनही आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही। आम्ही सर्व शेतकरी गेले कित्येक वर्ष हा रस्ता नसल्यामुळे त्रस्त आहोत। आमच्या सर्व शेतकऱ्यांना जाण्याकरता जो रस्ता आहे जुना पेडगाव रस्ता ते स्टेशन रस्ता या रस्त्याच्या नकाशा आम्ही सोबत जोडत आहोत। हा रस्ता आमच्या जमिनीला जाण्याकरता खूप महत्त्वाचा आहे। रस्ता लवकरात लवकर मोकळा करून द्यावा अशा विषयाचे निवेदन पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना देण्यात आले आहे। शेतकरी अंजीराम नागोराव पाथरकर, रखमाजी सखाराम पाथरकर, दत्तात्रय बापूराव समिंद्रे, प्रसाद बालासाहेब पाथरकर, अमोल अंजीराम पाथरकर, संदीप बाबूराव समिंद्रे, कृष्णा अंजीराम पाथरकर आदींनी निवेदन दिले आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। नमस्कार, आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत। या ठिकाणी पालकमंत्री राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा आज जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेला आहे आणि या जनता दरबारामध्ये नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी खेड्यापाड्यातून या ठिकाणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत आणि आपल्या तक्रारी या ठिकाणी पालकमंत्र्यांना देऊन तक्रार सोडवण्याचं आश्वासन त्यांना या ठिकाणी देण्यात आले। आपले समोर आज काही पेडगाव येथील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता पाहिजेत आणि तो रस्ता मिळावा यासाठी आज त्यांनी पालकमंत्र्यांना तक्रार देऊन या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। आपल्यासोबत ते शेतकरी आहेत, काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। तहसीलदार साहेबांना अर्ज देऊनही 6 तारखेपासून अर्ज दिलेला आहे। त्यानंतर इथे डेट वाईज काय सांगितलेले 6/1/25 ते 25 ते 18 तारखेपर्यंत पूर्ण 18/2/25 पर्यंत पूर्ण रोड काढून द्यायचा आहे। गाव नकाशावर रोड असूनही निघत नाही आणि नुसते उडवाउडीची उत्तरं देत आहेत। तहसीलदार साहेब असो या सर्व अधिकारी असो हे इथं डेट वाईज दिलेलं आहे आणि आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आहे। अशा जे अधिकारी असतील तर यांच्यावर रितसर कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून रोड गाव नकाशावर असूनही निघत नसेल आणि नुसतं जर कागदोपत्री नुसते व्यवहार करायचे असतील तर किती दिवस करायचे हे शेतकऱ्याला त्यांनीच सांगावं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सांगावं आणि उडवाउडीची उत्तरं देणे बंद करावं। नेमकी काय मागणी आहे? आमची मागणी आहे की रोड तात्काळ मिळायला पाहिजे, जे की गाव नकाशावर रोड आहे तरीही निघत नाही। गाव नकाशावर रोड असून जर निघत नाही, 7/12 जोडल्यात, सगळं जोडलंय, गाव नकाशा जोडलाय आणि तरीही निघत नाही, आता याला काय करायला पाहिजे? आणि जे की शासनाचं पत्र आहे, शासनाच्या पत्रामध्ये आहे, हे बघा, हे पत्र शासनाचं पत्र आहे, शासनाचं जे आहे हे डेट वाईज काढायचं आहे। गाव नकाशा, हे गाव नकाशा आणि एवढ्या रिसिव्ह घेतलेत आतापर्यंत तरीही काहीच नाही। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।